वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट जून 2026साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न परिसर अभ्यास विषयाचे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो। कारण EVS मध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते संपूर्ण अनालायसिस करून आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ क्रमांक 9 आपण आज पाहणार आहोत। यापूर्वी आपण ऑलरेडी 8 व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये तयार केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो। कारण संपूर्ण अनालायसिस करून आणि जशा प्रकारचे प्रश्न महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकातून घेतलेले प्रश्न म्हणजे TETच्या परीक्षेमध्ये पेपर 1 परिसर अभ्यासमध्ये विचारले जातात ते टोटली ऑब्झर्वेशन करून या ठिकाणी तुमच्यासाठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आणत आहोत मित्रांनो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी तुम्हाला या ठिकाणी जवळपास 250 व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तर आताच जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। आता हे बघा, पहिला जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे। प्रत्येक प्रश्न महत्त्वपूर्ण असणार आहे की जैवविविधता रक्षण संबंधित करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला डॅश डॅश असे म्हणतात। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। जंगल म्हणतात, जैवविविधता उद्यान म्हणतात, वनराई म्हणतात किंवा राखीव वने, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। आणि प्रश्न आहे की जैवविविधता रक्षण व संबंधित कायद्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला जैवविविधता उद्यान म्हणतात। म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे। पर्याय जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। आता दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की फुलपाखरू या कीटकास राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा देणारे राज्य कोणते? अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे मित्रांनो। आणि अशाच प्रकारचे प्रश्न पेपर 1 EVS म्हणजे परिसर अभ्यासमध्ये आपल्याला सतत विचारले जात आहे की फुलपाखरू या कीटकास राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा देणारे राज्य कोणते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे कर्नाटक, ऑप्शन 2 मध्य प्रदेश, पर्याय 3 महाराष्ट्र किंवा राजस्थान। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स किंवा 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे। आणि ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 महाराष्ट्र असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। आता तिसरा जे प्रश्न आहे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पर्यावरण संतुलन राखणारे घटक, अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। आता हे बघा, आणि लॉजिकली प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी देऊ शकतो की पर्यावरण संतुलन राखणारे घटक कोणते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे। तर हे बघा, पर्यावरणातील जलचक्र, वातावरणीय वायुचक्रे, अन्न साखळ्या किंवा वरील सर्व, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। तर हे बघा, पर्यावरणातील जलचक्र असो, वातावरणातील वायुचक्रे आणि अन्न साखळ्या यांच्या सर्वांचा समावेश जे आहे मित्रांनो ते पर्यावरण संतुलन राखणारे घटक म्हणून केला जातो। तर ऑप्शन जे D असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की मध्य प्रदेशातील देवराया वने यांना डॅश डॅश असे म्हणतात। हा प्रश्न परीक्षेत 2 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे सर की मध्य प्रदेशातील जे देवराया वने आहे त्यांना काय म्हणतात? अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, राखीव वने, शरण वने, अभय वने किंवा संरक्षण वने। अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। आणि हे बघा, पर्याय जे 2 असेल शरण वने, कारण मध्य प्रदेशातील देवराय वने यांना शरण वने असे म्हणतात। म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। या प्रश्नासंदर्भात स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे की मध्य प्रदेशातील आणि सामान्यत भारतातील देवराया वने यांना शरण वने
असे म्हणतात. ही वने स्थानिक समुदायाद्वारे देवाच्या नावाने पवित्र मानून सांभाळली जातात, ज्यामुळे या ठिकाणच्या निसर्गाचे आपोआप संरक्षण होते. अशा प्रकारे माहिती या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. आणि युजफुल माहिती तुमच्यासाठी हे असणार आहे, कारण परीक्षेत प्रश्न बदलून या ठिकाणी विचारले जात आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, पाचवा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे डॅश डॅश होयो. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: धर्मनिरपेक्षता, बंधुता, सहिष्णुवृत्ती किंवा उदारमतवाद. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न विचारलेला आहे सर की आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुवृत्ती होयो. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते सिलेक्टेड प्रश्न आहे, कारण परिसर अभ्यास 30 मार्कासाठी पेपर 1 मध्ये विचारला जातो मित्रांनो. आणि म्हणजे जे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी ॲड केलेले आहे ते प्रत्येक प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, कारण परिसर अभ्यास विषयामध्ये समाजशास्त्र आणि विज्ञान या 2 विषयांचा समावेश केलेला आहे. प्रश्न आहे की अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सच्या वस्तुमानाच्या तुलनेने कसे असते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेली आहे. तर बघा, निमपट असते, फारच कमी असते, समान असते किंवा जास्त असते. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न काय आहे, प्रश्न बघून घ्या की अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते, तर फारच कमी असते. बरोबर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. फारच कमी असते मित्रांनो. या संदर्भात काही माहिती सुद्धा आपण दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. स्पष्टीकरण डिटेलमध्ये दिलेलं आहे. हे बघा, जशा प्रकारे माहिती या ठिकाणी दिलेली आहे की स्पष्टीकरण प्रमाण एका इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे एका प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनच्या वस्तुमानापेक्षा सुमारे 1836 ते 1840 पट कमी असते. पॉईंट नंबर 1. त्यानंतर पॉईंट नंबर 2 दिलेला आहे की वस्तुमान, अणूचे बहुतेक वस्तुमान केंद्रकात म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनमध्ये एकवटलेले असते. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान इतके नगण्य असते की अणूचे वस्तुमान मोजताना ते विचारात घेतले जात नाही. आणि पॉईंट नंबर 3 दिलेला आहे की प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1 U ओके असे असते. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान केवळ 0.5 U इतके असते. अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो या प्रश्नासंदर्भात दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 7, 7वा जे प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला जवळपास 20 एक प्रश्न समाजशास्त्र आणि बाकीचे प्रश्न विज्ञान विषयासंदर्भात विचारले जातात. प्रश्न 7 बघा, प्रश्न 7 काय दिलेला आहे, प्रश्न 7 अशा प्रकारे दिलेला आहे की 0° तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास खालील पर्यायापैकी कोणता परिणाम दिसून येतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या. आपल्याला या ठिकाणी सुद्धा ऑप्शन्स दिलेले आहे. सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होते. ऑप्शन 2, सुरुवातीला त्याची घनता कमी होते परंतु नंतर वाढते. ऑप्शन 3, सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता वाढत जाते. किंवा ऑप्शन 4 दिलेला आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत घनता कमी होत जाते. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न आहे की 0° तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास खालील पर्यायापैकी कोणता परिणाम दिसून येतो. तर हे बघा, पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 असेल की सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होत जाते. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या प्रश्नासंदर्भात राहणार आहे. माहिती सुद्धा तुम्ही पाहू शकतात की 0° तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास पाण्याचे असंगत आचरण दिसून येते. ओके, या प्रक्रियेत सुरुवातीला 0° ते 4° दरम्यान पाण्याची घनता वाढते परंतु 4° नंतर तापमान वाढवल्यास ती कमी होत जाते. अशा प्रकारे माहिती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 8, 8वा जे प्रश्न आहे मित्रांनो ते अशा प्रकारे म्हणजे एक स्टेटमेंट टाईप प्रश्न आहे. ओके, प्रश्न आहे की खालीलपैकी योग्य विधाने कोणती. आता हे बघा मित्रांनो, आपल्याला 4 विधाने दिलेली आहे आणि यापैकी किती विधाने योग्य आहे अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला
ऑप्शन्स सुद्धा तुम्ही पाहू शकतात की फक्त अ आणि ब बरोबर आहे, फक्त ड बरोबर आहे, अ ब क बरोबर आहे किंवा ब क ड बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन्स सुद्धा दिलेले आहे. प्रश्न वाचून घ्या. प्रश्न काय आहे की सर योग्य विधाने कोणती. तर हे बघा, योग्य विधाने कोणती अशा प्रकारे हा प्रश्न आहे. पहिले जे विधान आहे, आयोडीन हा अधातू आहे. पहिले विधान बरोबर आहे, ऑप्शन 1 बरोबर आहे. आता आयोडीन हा अधातू आहे. ओके. त्यानंतर अधातूंना सहसा चकाकी नसते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय 2 सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन 3 आयोडीनला चकाकी असते. आयोडीनला चकाकी असते. आयोडीनला चकाकी असते हे सुद्धा या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. आयोडीन हा धातू आहे. आता हे बघा, आपण या ठिकाणी अधातू केलेला आहे म्हणजे धातू चुकीचा झालेला आहे. तर पर्याय जे अ ब क आहे ते बरोबर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन हे बघा, अ ब क म्हणजे पर्याय जे सी असेल, ऑप्शन जे सी दिलेलं आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे सी असेल मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आता पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न पुन्हा एक स्टेटमेंट टाईप क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे की भारतीय राज्य मुद्रेवर खालीलपैकी कोणते प्राणी आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. या ठिकाणी सुद्धा एक स्टेटमेंट टाईप प्रश्न आपल्याला दिलेला आहे की भारतीय राजमुद्रेवर कोणते प्राणी आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. बरोबर. तर हे बघा, म्हणजे तिन्ही प्राणी आहे. ओके, तिन्ही प्राणी आहे, सिंह, घोडा आणि बैल. म्हणजे वरीलपैकी सर्व, म्हणजे ऑप्शन जे डी असेल, अ ब क ड आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेली आहे. तर हे बघा, मालपुरी, बिकानेरी, चोकला किंवा पुंगल, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की सर गटात न बसणारा शब्द कोणता. म्हणजे वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा शब्द बिकानेरी असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट जून 2026 साठी तुम्हाला या ठिकाणी जवळपास 250 व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, समाजशास्त्र आणि परिसर अभ्यास या 5 विषयाची तुम्हाला प्लेलिस्ट या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायापैकी कोणती. आता हे बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या संदर्भात 4 विधाने दिलेली आहे. आता त्यापैकी त्यांच्याशी संबंधित नसलेली बाब म्हणजे एक विधान जे असणार आहे ते अयोग्य आहे किंवा चुकीचं असणार आहे आणि 3 विधाने या ठिकाणी बरोबर आहे. तर हे बघा, म्हणजे सर्वात सोपा, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. म्हणजे ऑप्शन डी बरोबर आहे, सर्वात सोपा आहे. हे सुद्धा सोपं आहे की देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ कोणी सुरू केली तर महर्षी रामजी विठ्ठल शिंदे यांनी सुरू केली. म्हणजे पर्याय 2 आणि पर्याय 4 बरोबर झाले. ऑप्शन 3 काय आहे, बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ सुरू केली. हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे 2, 3, 4 हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. परंतु ऑप्शन 1 जे आहे ते या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे की सार्वजनिक पानवठे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले. ही बाब या ठिकाणी असंगत असणार आहे. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. सर 12वा प्रश्न काय आहे बघून घ्या. 12वा प्रश्न दिलेला आहे की आधुनिक काळात खालील पर्यायापैकी कोणत्या प्रकारची लोकशाही अव्यवहार ठरत आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. तर हे बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही, संसदीय लोकशाही किंवा अध्यक्षीय लोकशाही, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि पर्याय जे 1 असेल, प्रत्यक्ष लोकशाही आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, स्पष्टीकरण बघा. आधुनिक काळातील राष्ट्रांचा आकार आणि वाढलेली प्रचंड लोकसंख्या
यामुळे प्रत्यक्ष लोकशाही अव्यवहार ठरली आहे. प्रत्यक्ष लोकशाहीत प्रत्येक नागरिकाने राज्यकारभाराच्या प्रत्येक निर्णयात थेट सहभागी होणे अपेक्षित असते, जे करोडो लोकसंख्या असलेल्या मोठ्या देशांमध्ये तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. नॉट पॉसिबल. ओके, बरोबर आहे. त्यामुळेच आजच्या काळात स्वित्झर्लंड सारखे काही अपवाद वगळता सर्वत्र अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाहीचा वापर केला जातो. अशा प्रकारे माहिती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे पर्याय जे एक असेल, ऑप्शन जे एक दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की राष्ट्रीय महामार्ग जात नाहीत असा महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट खालील पर्यायापैकी कोणता? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, लातूर उस्मानाबाद महामार्ग आहे. ओके, त्यानंतर जालना बुलढाणा महामार्ग आहे. चंद्रपूर गडचिरोली सुद्धा आहे, परंतु नांदेड आणि परभणी नाही. म्हणजे ऑप्शन जे आपला 2 आहे. कारण प्रश्न काय होता की महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्ग जात नाही असं महाराष्ट्रातील जिल्ह्याचा गट कोणता? तर नांदेड आणि परभणी. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, आता पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न स्टेटमेंट टाईप प्रश्न आहे. म्हणजे सीटेटमध्ये आपल्याला बरेच प्रश्न अशा प्रकारे विचारले जातात. प्रश्न काय आहे? प्रश्न पाहून घ्या की सखोल शेती या शेती प्रकाराशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? आता हे बघा मित्रांनो, सखोल शेती संदर्भात 3 विधाने दिलेली आहे आणि सखोल शेतीशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, सखोल शेती संदर्भात पहिले जे विधान आहे की शेताचा लहान आकार असतो, पहिले विधान बरोबर आहे. मर्यादित यांत्रिकीकरण, ऑप्शन 2 सुद्धा बरोबर आहे. आणि मनुष्यबळाचा किमान वापर, म्हणजे ऑप्शन 3 या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे सखोल शेती संदर्भात. तर फक्त पर्याय अ आणि पर्याय ब म्हणजे ऑप्शन जे 1 असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की सर तुम्ही पाहू शकतात, जशा प्रकारे हा प्रश्न आहे की बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग होतो? अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ऑप्शन्स दिलेले आहे, श्रव्यातील ध्वनी, ऑप्शन 2 कॅरमलायझेशन पद्धत, ऑप्शन 3 गॉमा किरणांच्या मारा, ऑप्शन 4 पाश्चरायझन्स पद्धत. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेली आहे. तर ऑप्शन जे 3 असेल गॉमा किरणांचा मारा आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाटेट 2026 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 अपडेट नोट्स अवेलेबल आहे. हे बघा, मराठी भाषा 1 आणि भाषे 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी हे नोट्स उपयोगी असणार आहे. हिंदी पेपर 1 आणि पेपर 2 साठी आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी म्हणजे 90 मार्काचे हे नोट्स या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो. आणि 2026च्या परीक्षेसाठी आपण हे अपडेट नोट्स तयार केलेले आहे. हिंदी, मराठी आणि CDPचा एक कॉम्बो पॅक आहे मित्रांनो. प्राइस आपण फक्त 399 रुपये ठेवलेली आहे आणि लिमिटेड ऑफर आहे. ओके, एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे स्क्रीनवर. या नंबरवर फक्त हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स मिळणार आहे मित्रांनो. झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास करू शकतात. फार मोठे मोठे पुस्तक तुम्हाला वाचायची आवश्यकता नाही, कारण जशा प्रकारचे आपले हे नोट्स आहे मित्रांनो, हिंदीचे जे पेजेस आहे ओनली 94, मराठीचे जे पेजेस आहे ओनली 84 आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र साठी सुद्धा आपण 84 पेजेस या ठिकाणी म्हणजे नोट्समध्ये तयार केलेले आहे मित्रांनो. आणि टोटली कंटेंट आपला या ठिकाणी ओके आहे. म्हणजे हिंदी आणि मराठीमध्ये जवळपास आपला एक टार्गेट आहे की 60 पैकी 50 मार्क आणि बालमानसशास्त्रामध्ये 30 पैकी 20 म्हणजे 90 पैकी 70 मार्क या ठिकाणी आपल्याला या नोट्स वाचून मिळाले पाहिजे मित्रांनो. टोटली जे आपले लेक्चर आहे ते सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये या ठिकाणी पाहता येईल. म्हणजे एक परफेक्ट कॉम्बो पॅक आपण तयार केलेला आहे मित्रांनो, कारण फार मोठे मोठे पुस्तक वाचायची आपल्याला आवश्यकता नाही. आणि बाकी जे सब्जेक्ट आहे परिसर आणि गणित त्यासाठी तुम्हाला कोणतेही नोट्स उपलब्ध होणार नाही. त्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. किंवा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकचे जे आपले 5वी ते 8वी पर्यंत किंवा 5वी ते 10वी पर्यंत जे पाठ्यपुस्तक आहे त्यातून तुम्ही अभ्यास करा, म्हणजे संपूर्ण सिलेबस आपला कव्हर होणार आहे. परंतु हे जे 3 नोट्स आहे उत्कृष्ट आहे, बेस्ट आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे त्यांना तुम्ही विचारू शकतात की कशा प्रकारचे हे नोट्स आहे. आणि जर तुम्हाला फक्त हिंदी पाहिजे किंवा फक्त बालमानसशास्त्र किंवा फक्त मराठी पाहिजे तरी सुद्धा तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकतात मित्रांनो. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात सोपा प्रश्न आहे की सर्वात मोठा दिवस कोणता? ओके, म्हणजे सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. 21 मार्च,
22 सप्टेंबर, 21 जून किंवा 22 डिसेंबर. तर 22 डिसेंबर सर्वात लहान दिवस आणि 21 जून सर्वात मोठा दिवस. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेलं आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. 17वा प्रश्न सुद्धा सोपा प्रश्न आहे की दृष्टीहीन लोकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी कोणती लिपी वापरली जाते. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन्स दिलेले आहे: ब्रेल लिपी, देवनागरी लिपी, सांकेतिक लिपी किंवा द्राविड लिपी. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न काय आहे सर की दृष्टीहीन लोकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी कोणती लिपी वापरली जाते. तर ब्रेल लिपी वापरली जाते. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की कळसूबाई शिखराची समुद्र सपाटीपासून उंची किती. अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे दोन्ही पेपरसाठी, पेपर 1 आणि पेपर 2 साठी. दोन्ही पेपरसाठी हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो की कळसूबाई शिखराची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे: 15,546, 1,446, 1,646 किंवा 1,746. अशा प्रकारे ऑप्शन्स दिलेले आहे. आणि पर्याय जे 3 असेल, 1,646 मीटर आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे सी असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न 20 अशा प्रकारे दिलेला आहे. हा सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे दोन्ही पेपरसाठी. प्रश्न आहे की तापंबराबाबत कोणते विधान सत्य आहे. ओके, तापंबराबाबत कोणते विधान सत्य नाही, म्हणजे एक विधान चुकीचं असणार आहे. ओके, पहिला विधान दिलेलं आहे की तापंबरात वरवर गेले असता हवा थंड होते. बरोबर आहे, पहिले विधान बरोबर आहे. ढग, पाऊस, धुके, वारे अशा हवामानाशी संबंधित घटना तापंबरात घडतात. बरोबर आहे. ओके, ऑप्शन 3, सरासरी 20 किमी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून थराला तापंबर म्हणतात. हे चुकीचं झालेलं आहे. ऑप्शन 4, विमाने तापंबराच्या वरच्या भागात उडतात. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, फक्त पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला या ठिकाणी असत्य विधान राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न सर अशा प्रकारे दिलेला आहे की सर्व सजीवांचा जन्म, वाढ आणि मृत्यू डॅश डॅशमध्ये होते. अशा प्रकारे हा पर्यावरणाशी संबंधित प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: जलावरण, शिलावरण, वातावरण किंवा जीवावरण. तर जीवावरण आपलं या ठिकाणी काय असणार आहे, योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेलं आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण मोस्ट इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड 20 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. आता हे बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपले पेपर सेट रेडी झालेले आहे मित्रांनो. पेपर 1 साठी हिंदी आणि मराठी, पेपर 2 साठी हिंदी आणि मराठी, पेपर 1 आणि पेपर 2 साठी बालमानसशास्त्रासाठी सुद्धा हिंदी मराठी आपले रेडी झालेले आहे मित्रांनो. आणि समाजशास्त्र परिसर अभ्यास सुद्धा आपला म्हणजे 8 प्रश्नपत्रिका रेडी झालेली आहे. उद्या तुम्हाला प्रश्नपत्रिका म्हणजे परिसर अभ्यासचे सुद्धा आपण प्रश्नसंच या ठिकाणी घेऊ शकतात मित्रांनो. फक्त 399 साठी पेपर 2 पेपर 2 साठी हे दिलेलं आहे. ओके, म्हणजे पेपर 2 साठी मराठी, हिंदी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र 40 प्रश्नपत्रिका आहे. प्राइस 399 आहे. म्हणजे 100 रुपयेमध्ये तुम्हाला कोणत्याही विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी मिळणार आहे विथ उत्तर सूची. म्हणजे आन्सर की सुद्धा त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.